नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी नागरी सहकारी बँकेच्या थकीत कर्जामुळे त्रस्त असाल, तर महाराष्ट्र शासनाने तुमच्यासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने 2 जुलै 2026 रोजी एक नवीन शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार नागरी सहकारी बँकांमधील थकीत आणि अनुत्पादक कर्जाच्या म्हणजेच एन-पी-ए खात्यांच्या वसुलीसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना लागू करण्यात आली असून, या योजनेला आता 31 मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बँकांचा वाढणारा एन-पी-ए कमी करणे आणि प्रामाणिक कर्जदारांना सन्मानाने कर्जमुक्त होण्याची संधी देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. हा संपूर्ण निर्णय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घेण्यात आला असून, हा अधिकृत शासन निर्णय सरकारच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आता आपण पाहूया की या योजनेचा लाभ नक्की कोणत्या कर्जदारांना घेता येईल. 31 मार्च 2025 पूर्वी ज्या कर्जदारांची कर्जखाती बँकेच्या दप्तरात अनुत्पादक कर्जाच्या म्हणजेच संशयित किंवा त्यापुढील वर्गवारीत गेली आहेत, त्या सर्व कर्जदारांना या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच 31 मार्च 2025 पर्यंत जे कर्ज सबस्टँडर्ड गटामध्ये होते आणि नंतर ते संशयित किंवा बुडीत खात्यात जमा झाले, अशी कर्जखाती देखील या योजनेसाठी पात्र ठरतील. जर एखाद्या कर्जदाराविरुद्ध बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई किंवा पोलीस केस सुरू असेल, तरीही ती कायदेशीर कारवाई चालूच राहील. परंतु त्या कारवाईला कोणताही अडथळा न आणता तो कर्जदार या योजनेअंतर्गत आपले कर्ज मिटवण्यासाठी अर्ज करू शकतो. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार काही विशिष्ट कर्जदारांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. यामध्ये प्रामुख्याने ज्या कर्जांचे वाटप करताना रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे किंवा आदेशांचे उल्लंघन झाले आहे, अशा कर्जांचा समावेश होतो. बँकेचे आजी किंवा माजी संचालक, तसेच त्यांच्याशी संबंधित भागीदारी संस्था किंवा कंपन्या यांना रिझर्व्ह बँकेच्या पूर्व परवानगीशिवाय ही सवलत देता येणार नाही. संचालकांच्या कुटुंबातील व्यक्ती म्हणजेच पती, पत्नी, आई-वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, जावई किंवा सून यांनी घेतलेल्या कर्जाला किंवा ते जामीनदार असलेल्या कर्जाला ही योजना लागू होणार नाही. पगारदार कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जर मालकासोबत पगार कपातीचा करार झाला असेल, तर खावटी कर्जासाठी ही योजना चालणार नाही. परंतु जर ती कंपनी बंद पडली असेल, कर्मचाऱ्याची नोकरी सुटली असेल किंवा कर्जदार नियत झाला असेल, तर मात्र त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल. याशिवाय जर तडजोडीची एकूण रक्कम 50 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. ही योजना फक्त नेहमीच्या कर्जापुरती मर्यादित नसून सर्व प्रकारची कर्जे, तात्पुरती उचल मर्यादा, ओव्हरड्राफ्ट, बिल डिस्काउंटिंग आणि इतर सर्व आर्थिक सवलतींना लागू असेल. ज्या कर्जदारांवर न्यायालयात केस सुरू आहे किंवा ज्यांच्या विरुद्ध कलम 101 अन्वये वसुली दाखला किंवा कलम 91 अन्वये निवाडे जारी झाले आहेत, त्यांनाही या योजनेत सहभागी होता येईल. जर एखाद्या कर्जदाराची एकापेक्षा जास्त कर्जखाती असतील आणि एका खात्यामुळे त्याची सर्व खाती समूह कर्ज म्हणून एन-पी-ए झाली असतील, तर त्याच्या सर्व खात्यांना एकत्र सवलत दिली जाईल. पैशांच्या हिशोबासाठी कर्ज खाते ज्या दिवशी संशयित 1 या श्रेणीत गेले होते, त्या दिवशीची एकूण मुद्दल आणि येणे व्याज हा आधार मानला जाईल आणि त्यावर बँकेकडून तडजोडीच्या तारखेपर्यंत केवळ 6% दराने सरळ व्याज लावले जाईल. जर कर्ज खाते संशयित 3 किंवा बुडीत असेल, तर D1 च्या मुद्दलावर 6% सरव्याज D3 पर्यंत मोजले जाईल आणि त्यानंतर कोणतेही व्याज लावले जाणार नाही. मयत कर्जदाराच्या वारसांकडून वसुली करताना खाते D-1 श्रेणीत गेल्याच्या दिवशीची एकूण येणे रक्कम मुद्दल प्लस व्याज वसूल केली जाईल आणि तडजोड रक्कम उणे आल्यास कर्ज खाते बंद केले जाईल, पण पैसे परत मिळणार नाहीत. ही योजना स्वीकारणे प्रत्येक बँकेवर बंधनकारक नाही, परंतु जर बँकेच्या संचालक मंडळाने ही योजना स्वीकारली, तर ती सर्व ग्राहकांना कोणताही भेदभाव न करता समान पद्धतीने लागू करावी लागेल. योजना स्वीकारल्यानंतर 30 दिवसांच्या आत संचालक मंडळाचा ठराव जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करणे आणि सर्व शाखांच्या नोटीस बोर्डवर त्याची माहिती लावणे बँकांना बंधनकारक आहे. या योजनेसाठी बँकेचे अध्यक्ष, 2-3 संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची एक उपसमिती तयार केली जाईल, जी अर्जांवर निर्णय घेईल आणि नामंजूर केलेल्या अर्जदारांना कारणांसह लेखी पत्र देईल. एक अत्यंत महत्त्वाची अट म्हणजे कर्जदाराला तडजोडीचे पैसे भरण्यासाठी त्याच बँकेतून नवीन कर्ज घेता येणार नाही. असे केल्यास बँकेच्या संचालक मंडळावर कारवाई होईल. तसेच या योजनेअंतर्गत कर्ज खाते मिटवल्यानंतर संबंधित कर्जदाराला पुढील 5 वर्षांपर्यंत त्या बँकेकडून कोणतेही नवीन कर्ज किंवा आर्थिक सवलत मिळणार नाही आणि तो इतर कोणत्याही व्यक्तीच्या कर्जासाठी 5 वर्षे जामीनदार गॅरंटर देखील राहू शकणार नाही. कर्जदाराने मागणी केल्यास बँकेने त्याच्या खात्याची लेजर माहिती तात्काळ देणे बंधनकारक आहे. या योजनेची अंतिम मुदत 31 मार्च 2027 पर्यंत आहे आणि 28 फेब्रुवारी 2027 पर्यंत आलेल्या अर्जांवर बँकांना निर्णय घ्यावा लागेल. अर्ज करताना कर्जदाराने D-1 तारखेच्या एकूण थकबाकीच्या किमान 5% रक्कम अर्जासोबत भरणे आवश्यक आहे. बँकेकडून मंजुरी पत्र मिळाल्यानंतर कर्जदाराला 1 महिन्याच्या आत तडजोडीची संपूर्ण रक्कम भरावी लागेल.
जर संपूर्ण रक्कम भरणे शक्य नसेल, तर कर्जदाराने पहिल्या 1 महिन्यात किमान 25% रक्कम भरल्यास, उर्वरित 75% रक्कम भरण्यासाठी पुढील जास्तीत जास्त 11 महिन्यांचे हप्ते पाडून मिळतील. या उर्वरित रकमेवर 6% सरळ व्याज आकारले जाईल आणि हप्ता चुकल्यास 2% दंडव्याज लागेल. जर पहिल्या 1 महिन्यात कर्जदाराने 25% रक्कम भरली नाही, तर योजना मंजूर नाही असे समजून त्याची 5% अनामत रक्कम बँकेच्या मुद्दलात जमा केली जाईल. जर पहिल्या 12 महिन्यात पूर्ण पैसे भरले नाहीत, तर आणखी 12 महिन्यांचा जास्तीत जास्त वाढीव कालावधी मिळू शकतो. पण या दुसऱ्या वर्षी उर्वरित रकमेवर 10% व्याज आणि हप्ता चुकल्यास 2% दंडव्याज लागेल. जर 24 महिन्यात संपूर्ण भरणा झाला नाही, तर दिलेली सर्व सवलत रद्द होईल आणि बँक कायदेशीर मार्गाने नियमित व्याजासह संपूर्ण वसुली करेल. या योजनेच्या मूळ नियमांमध्ये किंवा तडजोडीच्या सूत्रात कोणताही बदल करण्याचा अधिकार बँकांना असणार नाही. या योजनेअंतर्गत वसूल झालेल्या पैशांवर कोणताही अतिरिक्त सरचार्ज किंवा कर लावला जाणार नाही आणि जामीनदार हा सहकर्जदार असल्यामुळे जर मूळ कर्जदाराने अर्ज केला नाही, तर जामीनदार स्वतः या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतो. ही योजना राज्यातील मल्टीस्टेट बँका सोडून इतर सर्व नागरी सहकारी बँकांना लागू आहे. तडजोड केलेल्या सर्व खात्यांची माहिती बँकांना आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर नोंद घेण्यासाठी ठेवावी लागेल. या संपूर्ण योजनेची देखरेख पुणे येथील सहकार आयुक्त करणार असून ते दर 3 महिन्यांनी सरकारला याचा प्रगती अहवाल सादर करतील. तर मित्रांनो, जर तुमच्यावर किंवा तुमच्या परिचितांवर नागरी सहकारी बँकेचे कर्ज थकीत असेल, तर या सुवर्णसंधीचा नक्की फायदा घ्या आणि 31 मार्च 2027 पूर्वी आपला अर्ज बँकेत सादर करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून गरजू कर्जदारांना याचा फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.